सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। गोडलीत बूथवरती थांबलेलो राजमाता जिजाऊ उद्यानच्या पाण्याची टाकी शेजारी। माझं नाव मोहित संदेश खुसपे। मी भाजप चिटणीस शहराध्यक्ष म्हणून भाजप पक्षाचे ज्यांचे अधिकृत जे उमेदवार आहेत मी त्यांचं काम करत होतो पक्षातर्फे। झालं असं की दिवसभर माझी पळापळ चालू होती, मतदार आणणे, गाडीत वगैरे सोडणे वगैरे। संध्याकाळी एक 5:15च्या दरम्यान ज्यावेळेस मी बूथवरती थांबलेलो त्यावेळेस जे विरोधी आहेत ज्यांनी मला मारहाण केली, मी ज्यावेळेस त्यांना एकटा दिसलो, यांनी जे अक्षय मोरे माझ्या मागं वगैरे सगळे पळत आले। ते म्हणले हे माझे विरोधी पार्टीतलेत, हा त्यांचा भाजप पक्षाचं काम करतोय, भाजपच्या उमेदवारांचं वगैरे काम करतोय, हा ह्याला घ्या, ह्याला मारून टाका। त्यांनी माझ्यावर लोखंडी रॉडने तसेच अक्षय मोरेंनी लोखंडी रॉडने दांडक्याने पाठीत वगैरे मारहाण केली, हातावरती वगैरे मारलं। त्यामध्ये शंकर मोरे, अण्णा मोरे, अजय पार्टे हे सगळे एकत्र येऊन मला 20 ते 22 जणांनी त्यांना प्रोत्साहन केलेलं, ह्याला मारा, मारून टाका। त्यात मागून केदार ढाणे त्याचा मित्र आला ओंकार डांगरे, तो म्हणला तू इथला स्थानिक नाहीयेस, तुझं काही इथं मतदान नाहीयेस, तू भाडेकरू आहेस, तू पुढच्या चौकात भेट। मी तिथनं पळून गेलो, तर पुढे गेलं की मला तिथं पाडून लातान बुक्क्यांनी पूर्ण तिथं मला गटरीत वगैरे पाडून मारलं तिथं। त्यात अक्षय मोरे म्हणला की गाडीतनं तलवार काढ, ह्याला इथंच घुपसतो, ह्याला लय मस्ती आली, आमच्या विरोधातलं पक्षाचं वगैरे कुठलंही काम करतोय। तिथनं मला सोडण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, त्यांनी मला खूप मारले। त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आहे। हातावर दांडक्याने वगैरे मारहाण केली, तसेच जीव मारण्याची धमकी दिली, त्यामुळे पूर्ण हात पूर्ण फ्रॅक्चर झालेला आहे, सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे। ही जी सर्व मला जी मारहाण झाली ती संपूर्ण जे विरोधी पार्टी म्हणजे थोडक्यात म्हणायचं जे अपक्ष उमेदवार होते विनोद काका मोरे यांचे सगळं सांगण्यानुसार झालेलं आहे। तरी माझी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती की मला चांगला योग्य तो न्याय मिळावा आणि आरोपींना शिक्षाही झालीच पाहिजे, ती पण कठोर शिक्षा झाली पाहिजे। अशा पद्धतीने फ्रॅक्चर झालेला आहे पूर्ण हात टोटली। डॉक्टरांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं की खूप प्रचंड प्रमाणात मारहाण झालेली आहे। पूर्ण हा एक्सरे बघा तुम्ही, पूर्ण क्रॅक झालेला आहे, त्यात मेजर क्रॅक झालेले सांगितले। मारहाण एवढी प्रचंड होती की त्यात माझा जीव सुद्धा गेला असता। मी तिथं पळून गेलो त्यामुळे मी वाचलोय। आता आज खूप वाईट झालं असतं, खूप वाईट गोष्ट झाली माझ्या बाबतीत, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई व्हावी ही तर माझी काय। कसं आहे, मला तिथं एकटा पूर्ण सगळ्यांनी घोळक्याने वगैरे मारलेलं आहे, मारहाण झालेली आहे पूर्ण, आणि मला इथून पुढे पण जीवाला माझ्या धोका आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने माझी कळकळीची विनंती की माझी पूर्णपणे केस एकदम स्ट्रॉंग झालीच पाहिजे। मी रोहित खुसपे पाटील, मी प्रभाग क्रमांक 18चं बूथ नंबर 2 ला काल मी पोलिंग एजंट होतो। तर मी सकाळी 9:30 ते 5 मध्ये पूर्ण दिवस 8:30 ते 5:30 पर्यंत पूर्ण दिवस मी त्या बूथला होतो।
तर असं झालं की माझा भाऊ मोहित कुसपे हा आपलं पक्षाचं काम करत होता की आपल्या प्रभाग क्रमांक 18चे नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष यांचे पक्षातर्फे त्याकडे आता भाजपाचे पद आहे. तर त्या पक्षातर्फे बाबांच्या प्रेमापोटी तो काम करत होता सगळं. बाबा म्हणजे आमचे शिवेंद्रराजे भोसले, नामदार शिवेंद्रराजे भोसले, त्यांच्या प्रेमापोटी तो काम करत होता. तो पण कट्टर निष्ठावंत मावळा आहे त्यांचा. तर तू काम का करतोस की विरुद्ध पार्टीचा अपेक्षा उमेदवार विनोद काका मोरे त्यांचे कार्यकर्ते जी होती, आम्ही पोलिसांना जो जबाब दिलेला आहे त्यामध्ये सर्वांची नावं मेन्शन केलेली आहे. तर त्यांनी मोहितला 2दा-3दा बघितलं, एकटं फिरतोय, मतदार आणतोय, हे करतोय, बूथवर पोहोचवतोय. कारण आपल्याला प्रभाग क्रमांक 18चं की भारतीय जनता पक्षाचं त्यातर्फे मी काम करत असताना त्या बूथचं आपल्याला 100% मतदान कसं व्हावं या गोष्टीचं तो कार्य करत होता. पण ते मतदार आणणं पोचवणं त्याकडे कार्य होतं. पण त्यानं काय केलं, विनोद काकांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं की तू उमेदवाराचं करतोय या भावनेने त्यांनी त्याला एकटं पकडून 20 ते 25 घोळक्यांनी मारहाण केली त्याला. आणि मारहाण करताना त्याचा त्यामध्ये डावा हात फ्रॅक्चर झालाय. परत पाठीवर पण त्याला लोखंडी पाईपने मारहाण केलेली आहे. डोक्यात पण केस उपटलेली आहे त्याची. आम्हाला योग्य ते न्याय भेटला पाहिजे आणि प्रत्येक जेवढी आम्ही नावं दिली प्रत्येकांना शिक्षा कठोर झाली पाहिजे. कोणी का कुठला पण असू दे, कोण पण मंत्रालयात असू दे, कोण पण कुठं पण कामाला असू दे, कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर मग आम्ही काही करू शकतो, आमच्या जीवाचं दोघं पण काही करू शकतो. आम्ही रोज जाणार तिथून. रोज त्या बाबतीत दडपण आहे की मला त्या रोडला जायला यायला लागतं सारखं मोडीतनं वगैरे. उद्याच्याला जर मला काय, आज मी थोडक्यात बचावलंय. मी ज्यावेळेस माझा तिथं हात अडवण्याचा मला स्वतःला मी संरक्षणासाठी प्रयत्न केला. माझ्या समोरून एक दांडकं डोक्याच्या इथनं गेले, मग जरा मला डोक्यात वगैरे बसला असता माझा तिथे जीव गेला असता. ही गोष्ट उद्या भविष्यात किंवा कधी माझ्या बाबतीत घडू नये त्यासाठी त्यांच्यावरती कठोर म्हणजे कठोर पूर्ण कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे.